बरे गटारीचं बिल देताना गटारीचा उतार व्यवस्थित नसला तरी बिल देणार आम्ही म्हणताय काम मग 2 दिवसातच कुठे फरक पडला मग आणि आमच्याकडनं पाणी पुरवठा योजनाला पूर्णपणे सपोर्ट राहील काही प्रश्न नाही फक्त आम्ही चांगल्या क्वालिटीचं करणार आणि क्वालिटीमध्ये कोणत्याच ह्याच्यात कॉम्प्रोमाइज होणार नाही मी इथे जळगावला होतो पण नगराध्यक्षाने माझ्या कानावर टाकला विषय की काही लोक अशा पद्धतीने मुख्य अधिकाऱ्यांना त्रास देत आहेत तर नगराध्यक्ष सुद्धा कणखर आहे त्याची चिंता करता कामा नये आमच्या भुसावळच्या जनतेची ताकद त्यांच्या पाठीशी आहे आणि जनतेची ताकद ज्याच्या पाठीशी असते ती व्यक्ती कोणालाही घाबरत नाही आणि घाबरायचं काही कारणही नाही फक्त काही लोक जशी स्टंटबाजी उल्हास पगारांनी सांगितली तशी करतील कारण आता काही तर काम पाहिजे शिल्लक राहिलेलं तेवढंच आहे आणि त्यांच्या मागे जो मार्गदर्शक असेल त्याचा बी विषय जो असेल तो येईलच समोर आता ताईंनी सांगितलं की 9 वर्षापासून का 14 वर्षापासून कुंभकर्णाची झोप घेणारे एवढ्या लवकर आता ते स्वतःच म्हणत आहेत की 3 महिन्यापासून टाकीचं काम बंद आहे मग आता नगराध्यक्षांनी 23 तारखेला चार्ज घेतलाय अजून तर काम बंदचा नगराध्यक्षाचा कुठे संबंध येतो हा एक पहिला प्रश्न दुसरा प्रश्न की आता मला याच्यात असं काही वास यायला लागलाय की या जागेचा कुठे वास येतोय का आसपासच्या जागेमध्ये काही असं मला वाटलंय कारण माझ्या माहितीमध्ये आता असं आलंय मी यांनी जेव्हा मला सांगितलं की असं झालं तर तेव्हा मी माहिती घेतली तर जी पाण्याची टाकी ज्या ठिकाणी बनते आहे ती त्या ठिकाणी पूर्वी कॉम्प्लेक्स मंजूर आहे त्याच्यामुळे ती पाण्याची टाकी तिथे करता येणार नाही पहिला प्रश्न हा दुसरा प्रश्न तर ज्यांना माहिती नसेल त्यांना गोष्ट ठीक आहे आता हुशार लोक खूप आहे गावामध्ये आणि काय म्हणतात ते असे लोकांना घेऊन जात आहेत आणि रेफरीची का काय याची भूमिका बजावत आहेत शिक्षकाची भूमिका बजावत आहेत म्हणजे शिकलेल्या लोकांना एक अनपढ शिकवतोय असं मला दिसून आलं आणि संतोषी माता हॉलच्या समोर ही माती जिथे खोदून टाकली त्या हॉलच्या समोरची जागा कोणीतरी पचवायच्या तयारीत होता असा याचा अर्थ आहे आणि पाण्याची टाकी जी आहे ते कुठे बनवायची ते नगराध्यक्ष ठरवतील तो प्रभाग क्रमांक 19 आहे सचिन चौधरीचा प्रभाग क्रमांक आहे ते ठरवतील तुम्ही कुठे उड्या मारतायत तुम्ही तुमच्या ज्या टाक्या पहिल्या बांधल्या आहेत त्या सुद्धा तपासल्या जातील की त्या व्यवस्थित आहे का त्या पाईपांची क्वालिटी तपासली जाईल आणि जितक्याचं टेंडर झालेलं आहे ते टेंडर सुद्धा योग्य आहे किंवा नाही आहे हे सर्व तपासलं जाईल आणि आम्ही काय सांगितलं आहे की काम जसं नगराध्यक्षांनी सांगितलं क्वालिटीमध्ये कोणतंही काम क्वालिटी शिवाय स्वीकारणार नाही हे नक्की आमच्या नगराध्यक्षाचं तर माझं म्हणणं तेच आहे की क्वालिटीमध्ये काम करणारे आणि काही लोक आता ज्यांनी बोगस कामं केले आहेत त्यांच्या बिलांसाठी आता ते अशा प्रकारचे उठाठेव करतील परंतु ते मागची बिलं असो का नंतरची असो का आजची असो आम्ही कोणत्याही बिलांच्या संदर्भात नगराध्यक्षांनी सांगितलं आहे किंवा सीओना स्पष्टपणे की स्वतः ते कामाची पाहणी करतील आणि तेव्हाच ते बिलाची हे होईल कारण फुकटाचा पैसा नाही लोकांचा जनतेचा पैसा आहे जनतेचा पैसा हा योग्य रीतीने वापरला गेला पाहिजे असं आमचं मत आहे